नमस्कार मित्रांनो, आपण ऑनलाईन पेमेंट तर करतच असतो, पण आज मी तुम्हाला ऑफलाईन पेमेंट कसं करायचं हे सांगणार आहे. बरेच वेळेस असं होतं की बाहेर आपण काही वस्तू खरेदी करून फोन पे किंवा गुगल पे करत असताना नेटवर्क प्रॉब्लेम असतो किंवा मग इंटरनेट बॅलन्स संपलेलं असतं. तर अशा वेळी हे ऑफलाईन पेमेंट करून तुम्ही तुमचं बिल पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची पण आवश्यकता नाही आणि यासाठी तुम्हाला मोठ्या अँड्रॉइड फोनची पण गरज नाही. साधा नॉर्मल फीचर्स फोन वापरून सुद्धा तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. तर हे ऑफलाईन ट्रान्झॅक्शन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवीन माहितीचा व्हिडिओ नेहमीच या चॅनलवर येत राहील. तर नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला माहित आहे का, भारतामध्ये अजूनही लोक 40% फीचर्स फोनचा वापर करतात. त्यानुसार याची संख्या जवळजवळ 350 मिलियन इतकी भारतामध्ये होते. तर अशा फीचर्स फोनवरून पण डिजिटल पेमेंट करता यावं यासाठी NPCI ने म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI 123 पे हे लॉन्च केले आहे. तर हे वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून साधा एक कॉल करायचा आहे IVR नंबरला. हे IVR नंबर तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल. या नंबरला तुम्हाला कॉल करून तुम्ही तुमचं एक डिजिटल पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरून कॉल करावा लागणार आहे, तरच हे ट्रान्झॅक्शन होणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला जेव्हा तुम्ही या नंबरवर कॉल करसाल त्यावेळेस तुम्हाला तुमची बँक सेटअप करावी लागणार आहे. तर ती कशी करायची हे आपण जाणून घेऊ. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस या नंबरवर कॉल करसाल त्यावेळेस तुम्हाला तुमची भाषा निवडायला सांगेल. तर एक नंबरचा पर्याय दाबून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता. त्यानंतर एक नंबर दाबून पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन निवडा. त्यावेळेस तुम्हाला तुमचं अकाउंट सेटअप करायला सांगेल. तर सेटअप करण्यासाठी तुम्हाला एक नंबर हे दाबायचा आहे. त्यानंतर एक बीप आवाज येईल. त्या बीप नंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव बोलायचे आहे, जसं की IDBI असेल, भारतीय स्टेट बँक असेल किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक. जे कोणती तुमची बँक आहे त्या बँकेचं तुम्ही तिथे नाव घ्यायचं आहे आणि त्या बँकची डिटेल ते तुम्हाला सांगेल, जसं की बँकेच्या अकाउंटचे शेवटचे 4 अंक आणि त्या बँकेच्या खातेदाराचं नाव. जर ते बरोबर असेल तर कन्फर्म करण्यासाठी एक नंबर पुन्हा तुम्हाला दाबायचा आहे. त्यानंतर जर तुमचं खातं कोण्या फोन पेला गुगल पेला जर आधीच जोडलेलं असेल तुम्ही, तर तुम्हाला UPI पिन जनरेट करायची गरज नाही. पण फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही बँक जोडसाल त्यावेळेस तुम्हाला यानंतर UPI पिन जनरेट करायला सांगेल. त्यासाठी तुम्हाला त्या बँकेचे डेबिट कार्ड जवळ ठेवावे लागेल. डेबिट कार्डचा नंबर विचारेल. डेबिट कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक पिन जनरेट करायला सांगेल. 4 अंकी किंवा 6 अंकी UPI पिन जनरेट करून तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता. बस तुमचा सेटअप झालेला आहे. तर तुमची बँक आता UPI 123 पे साठी जोडल्या गेलेली आहे. तर आता मी तुम्हाला यावरून एक लाईव्ह ट्रान्झॅक्शन करून दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधी आपण आपले नेट बंद करून घेऊ, कारण आपल्याला हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी नेटची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आपल्याला डायल करायचा आहे नंबर जे की मी तुम्हाला सांगितलेला आहे. अल्ट्रा कॅश भीम व्हॉइस मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही या कॉल मध्ये खूप सोप्या पद्धतीने कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक दाबा. तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्याचा ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याचा कृपया 10 डिजिट नंबर टाका. फोन पे नंबर समोरच्याचा टाकायचा. इथं मी माझा फोन पे नंबर टाकलेला आहे. तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम एंटर करा. समजा आपण 10 रुपये टाकून बघू. आपण ट्रान्सफर करत आहात 10 रुपये. ते सुनील जयानंद गिरी, ऍक्सिस बँक. यासह समाप्त होणारे अकाउंट 4974. व्यवहार सुरू ठेवण्यासाठी एक दाबा. एक दाबू. स्टार. ठीक आहे, आम्हाला तुमची विनंती प्राप्त झाली आहे. आम्ही तुम्हाला काही क्षणात परत कॉल करू आणि तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण करू शकता. बस लगेच एका सेकंदामध्ये आपल्याला तिकून एक कॉल येईल आपला व्यवहार कन्फर्म करण्यासाठी. हे बघा, कॉल आला. हाय, मी अल्ट्रा कॅश भीम व्हॉइस कडून कॉल करत आहे. हा कॉल पैसे पाठवण्याच्या तुमच्या विनंतीशी संबंधित आहे. 10 रुपये ट्रान्सफर केले आहेत. ट्रान्झॅक्शन कन्फर्म करण्यासाठी एक दाबा. एक दाबायचा. तर हा व्यवहार ट्रान्सफर करत आहात 10 रुपये. सुनील जयानंद गिरी, कृपया तुमचा 6 डिजिट UPI पिन एंटर करा. जो आपला UPI कोड आपण तयार केला तो इथे टाकून द्यायचा आहे.
छान. तुमचं ट्रान्झॅक्शन यशस्वी झालं. हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पण येईल. त्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शनची रक्कम त्याचबरोबर तुमचा ट्रान्झॅक्शनचा RRN नंबर पण इथं मिळून जाईल. तसेच समोरच्या फोनपेला पण हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथे दिसून जाईल. ज्यावेळेस तुम्ही फोनपे करत आहात तर समोरच्या फोनपेचं जे काय अकाउंटचं जे नाव आहे ते पण तुम्हाला आधी इथं सांगते, म्हणजे आपलं रॉंग पेमेंट जाण्याचे पण चान्सेस कमी आहेत. तर या पद्धतीने तुम्ही हे पेमेंट करू शकता. आधी आपण कॉल करून आपण पेमेंट सेटअप करू शकतो. त्यानंतर लगेच 1 मिनिटात कन्फर्म करण्यासाठी आपल्याला कॉल येतो आणि 1 नंबर दाबून आपण ते कन्फर्म करून ते पेमेंट करू शकतो. तर एकदम सोप्या पद्धतीनं ऑफलाईन ट्रान्झॅक्शन असं या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला इंटरनेटची पण गरज नाही, तुम्हाला नाही मोठ्या एका अँड्रॉइड फोनची गरज आहे. साध्या फोनवरून डायल करून तुम्ही पण हे ट्रान्झॅक्शन करू शकता. याची मर्यादा जी आहे ती प्रति ट्रान्झॅक्शन ही 5,000 होती, पण आता ती वाढून 10,000 पर्यंत केलेली आहे. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन तुम्ही 10,000 पर्यंत करू शकता. तसेच एका दिवसामध्ये 1 लाखापर्यंत यावरून तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. यामध्ये एका वेळी एकच बँक ऍड होते आणि यामध्ये तुम्ही बारकोड वगैरे स्कॅन करू शकत ना. डायरेक्ट त्याचा फोनपेचा नंबर तुम्ही घेऊ शकता आणि फोनपेच्या नंबरला तुम्ही डायरेक्ट ट्रान्झॅक्शन करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती बऱ्याच जणांना कामी पडेल, त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूत एका अशाच नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.